हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मित्रमैत्रिणींनो, आपल्याला नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी, ओटी भरताना आपल्याला देवीच्या ओटीमध्ये आपल्याला एक वस्तू आवर्जून घालायची आहे। कोणती वस्तू आहे तर तीच वस्तू मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण त्यामुळे देवीची ओटी ही अपूर्ण राहते आणि आपल्याला आपण केलेल्या सेवेचं फळ प्राप्त होत नाही। त्यामुळे आपल्याला आणि त्या वस्तू आई भगवतीच्या अत्यंत आवडीच्या मानल्या जातात, त्यासाठी आपल्याला त्या वस्तू आवर्जून आपल्याला ओटीमध्ये घालायच्या आहेत। तर बघा, नवरात्रीमध्ये आई भगवतीची ओटी कशी भरावी, आई भगवतीची ओटी भरावीच लागेल का, आणि ओटी कधी भरावी, कोणत्या दिवशी भरावी, ओटीमध्ये कोणतं सामान असावं, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर बघा, आई भगवतीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला आवर्जून आई भगवतीची ओटी भरायची आहे। आपल्या मनातील सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होण्यासाठी आई भगवतीची ओटी भरायची आहे। तर ओटी का भरावी, तर पूर्वीच्या काळी जर घरी एखादी स्त्री आली तर प्रत्येक सवाष्ण स्त्रीची ओटी भरल्याशिवाय तिला तसंच जाऊ देत नसत। त्यामुळे आपल्याला घरी जर आपल्या कोणीही आलं, कधी एखाद्या वेळेस आपल्या घरी एखादी सुवासीन स्त्री आली किंवा मुलगी आली तर आपल्याला तिला हळदी कुंकू तरी आपल्याला लावायचं आहे। ओटी भरणं जर शक्य नसेल तर किमान आपल्याला त्या आलेल्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचं किंवा चहा करायचा। चहा नाही केला तर तिच्या हातावर आपल्याला साखर द्यायची आहे आणि तिला नमस्कार करायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला तिचा मान सन्मान करायचा आहे, कारण की स्त्री ही देवी समान स्वरूप असते। आता सुवासीन स्त्रियाच नाही तर आपल्या घरी आलेल्या प्रत्येक स्त्रीला हळदी कुंकू लावायचं असतं। तर आई भगवतीची ओटी का भरल्या जाते, तर पहा, ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो। तसेच स्त्रीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरल्या जाते, कारण संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचं हे एक प्रतिकारात्मक स्वरूप आहे। आणि इतकंच नाही तर सौभाग्यवतीचा हा एक आदर सत्कार मानला जातो आणि आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे म्हणून तिच्या प्रती आपल्याला कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही वारी, कोणत्याही दिवशी आई भगवतीची ओटी भरायची आहे। किंवा तुम्हाला जर नाही शक्य झालं तर अष्टमी किंवा नवमीलाही तुम्ही ओटी भरू शकता, पण ओटीमध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहे। तर त्या वस्तू आई भगवतीच्या आवडीच्या वस्तू मानल्या जातात। तर अशी कोणती वस्तू आहे की ओटीमध्ये आपल्याला टाकायचीच आहे, तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे। त्यामुळे आई भगवतीची ओटी सुद्धा भरली जाते। तर ओटी भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तर ती म्हणजे आपल्याला साडी। ओटी भरण्यासाठी काय काय सामान लागणार आहे तर ते तुम्हाला मी आता इथे सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची म्हणजे साडी घ्यायची आहे, नारळ आणि खण। तसेच साडीचा रंग घेताना आपल्याला हिरवा, पिवळा, लाल, गुलाबी किंवा केशरी या रंगाची आपल्याला शक्यतो साडी घ्यायची आहे, कारण हे रंग अत्यंत शुभ मानले जातात। त्यामुळे हे रंगाची साडी आपल्याला घ्यायची आहे, कारण हे रंग अत्यंत शुभ मानले जातात। त्यामुळे हेच रंग आपल्याला शक्यतोवर साडीचे घ्यायचे आहे। ओटी भरताना आपल्याला सर्वात प्रथम एक ताट घ्यायचं आहे। ताटामध्ये आपल्याला ती साडी ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक खण ठेवायचा आहे, म्हणजे ब्लाऊज पीस किंवा खण ठेवायचा आहे। त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला सुपारी, हळदी कुंकाच्या आपल्याला कागदामध्ये पुड्या बांधून घ्यायच्या आहे, किंवा तुम्ही डब्यामध्ये मध्ये हळदी कुंकू ठेवू शकत असाल तर ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला बदाम, सुपारी, हळकुंड, खारीक, खोबऱ्याचा तुकडा असं एकखणी सामान आपल्याला ओटीमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा, खडीसाखर, काळीपोत,
देखील आपल्याला ठेवायची आहे। नारळ ओटीमध्ये ठेवताना नारळाची शेंडी ही आपल्याला आपल्या आई भगवतीकडे करायची आहे। या सर्व वस्तूंनी आई भगवतीची ओटी तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर ही ओटी देवीसमोर आपल्याला उभे राहून आई भगवतीला सुख समृद्धीचा कृपा आशीर्वादाची प्रार्थना करायची आहे। तर ओटीमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत आवडीची आई भगवतीची वस्तू म्हणजे आपल्याला 5 विलायची 5 लवंगा आपल्याला ओटीमध्ये घालायच्या आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा तांदूळ टाकणार आहोत तर आपल्याला एक पोहे खायचा चमचा भरून आपल्याला त्या ओटीमध्ये तीळ आवर्जून घालायचे आहे। ही एक अत्यंत महत्त्वाची वस्तू ओटीमध्ये घातल्या जाती। आमच्या इकडे तरी घालतात। असं म्हणतात की तिळा तांदूळाने ओटी भरावी महिलेची किंवा देवीची। देवीच्या ओटीमध्ये तरी तीळ हे असायलाच हवे, काळे तीळ नव्हे, पांढरे तीळ आपल्याला ओटीमध्ये अगदी चिमूटभर चमचाभर टाकायचे आहे। आणि आपल्याला हे ताट घेऊन आता तुम्ही जर ओटी घरामध्ये भरणार असाल आपल्या घटासमोर किंवा देवघरासमोर तर तुम्हाला तिथे उभं राहून हे करायचं आहे, भरायची आहे। त्यानंतर एक देवासमोर आपल्याला पाट ठेवायचा, पाटावरती एक कपडा अंथरून घ्यायचा, हळदी कुंकू त्या कपड्यावरती थोडंसं टाकायचं, एखादं फूल ठेवायचं आणि त्यावरती आपल्याला सर्वात प्रथम आई भगवतीला नमस्कार करायचा। नंतर त्यामध्ये आपल्याला त्या ताटामध्ये जे ओटीचं ताट आहे तर आवर्जून गुलाबाचं एक फूल किंवा पाकळ्या त्या ओटीमध्ये आपल्याला घालायच्या आहे। आणि आपल्याला सर्वात अगोदर आई भगवतीच्या चरणाजवळ आपल्याला ही ओटी न्यायची आहे। त्यानंतर आपल्या छातीला 3 वेळा आपल्याला ही ओटी लावायची आहे। चरणाला लावायची, परत आपल्या छातीला लावायची, चरणाला लावायची, परत आपल्या छातीला लावायची, आई भगवतीच्या चरणाला लावायची, आपल्या छातीला लावायची। आणि नंतर आता घरामध्ये जर ओटी भरणार असाल तर त्या पाटावरती ठेवायची, नमस्कार करायचा। किंवा आता तुम्ही जर मंदिरामध्ये भरणार असाल तर देवीसमोर उभं राहायचं। त्यानंतर आई भगवतीच्या चरणी ती ओटी आपल्याला लावायची आहे। त्यानंतर अखंड तांदूळ आणि तीळ आपल्याला एकत्र करून मिक्स करून त्या ओटीमध्ये परत थोडेसे घालायचे आहे। त्यानंतर आई भगवतीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या आई भगवतीला सांगायच्या आहे। आणि माझ्या आयुष्यातील सर्व संकट, दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होऊ दे, माझ्या घरी सदैव तुझा कृपा आशीर्वाद राहू दे, अशी मनामध्ये आई भगवतीला प्रार्थना करून घ्यायची आहे। आता ही ओटी काय करावी तर तुम्ही जर ही ओटी घरी भरलेली असेल तर ही ओटी आपल्याला घरामध्ये व्यवस्थित ठेवायची आहे। आणि आपण जर लवकरच म्हणजे अगदी काहीच दिवसामध्ये जर आपण जाणार असाल आपल्या कुलस्वामिनीला तर तिच्या मूळस्थानी जाऊन आपल्याला ती ओटी तिथे अर्पण करायची आहे। किंवा तुम्हाला जर लवकर जाणं शक्य होत नसेल, वेळ असेल तर आपल्याला मात्र ती ओटी घरामध्ये ठेवायची नाही। तर काय करायचं, एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ती ओटी अर्पण करू शकता। किंवा एखाद्या जी गरजू महिला असते की खरोखर तिला आता गरज आहे तर त्या महिलेला आपल्याला हळदी कुंकू लावून तिचा मान सन्मान करायचा आहे। तुम्ही त्या स्त्रीला ही ओटी दिली तरीही चालेल। तर अशा अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे आणि नमस्कार करायचा आहे। आणि नवरात्रामध्ये तुम्हाला जर शक्य झालं त्या ओटीमध्ये घालायला तर 16 शृंगाराचं सामान त्या ओटीमध्ये तुम्हाला घालायचं आहे। नसेल शक्य तुम्ही एवढ्या वस्तूंनी जरी आई भगवतीची ओटी भरली तरीही चालेल। अगदी साध्या पद्धतीने आपल्याकडनं जेवढी शक्य होईल तेवढी आपण सेवा करायची आहे, भक्ती करायची आहे। आणि अगदी तुम्हाला नाहीच काही शक्य झालं तर मी तर म्हणेन की एक साडी ब्लाऊज पीस घ्या आणि एक नारळ घ्या, त्यावरती तुम्हाला एक गुलाबाचं फूल किंवा लाल रंगाचं फूल घ्या आणि तेही तुम्ही आईला बांगड्या आणि काळी पोत आणि थोडीशी खडी साखर अर्पण करून
ती ओटी देखील तुम्ही आई भगवतीला अर्पण केली अगदी मनापासून कळकळीने, तरीही आई भगवती दुर्गा माता तुमची ओटी नक्की स्वीकारेल, कारण तिला आपल्या सर्व अडचणी दुःख माहीत असतं. आपली जर हिंमत नसेल सर्व वस्तू घ्यायला आपल्याकडनं जर शक्य होत नसेल तर आपण काय करणार आहे. तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही 16 शृंगाराचं संपूर्ण साहित्य त्या ओटीमध्ये घालू शकता. 16 शृंगाराचं सामान म्हणजे जसं की मेहंदीचा कोन, नेल पॉलिशची बॉटल, पावडरचा डबा, आपली चैन, जोडवे ह्या वस्तू त्यामध्ये आल्या. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांना मी अगोदर व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे कोणत्या वस्तू घ्याव्या. तुम्ही तेवढ्या वस्तूनेही आई भगवतीची ओटी भरू शकता, काहीही हरकत नाही. कारण आपल्याला आलेल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागत असतं. जशी परिस्थिती असली त्या परिस्थितीनुसार आपल्याला जगावं लागत असतं. मी 2 वर्ष अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ओटी भरलेली आहे मागे, कारण आता माझी परिस्थिती त्यावेळेला नव्हती तेव्हा तशी. मीही संकटात होते तर मीही साध्या पद्धतीने करत होते. परंतु आपल्याला जसजशी वाढ होत जाईल तसतसं आपल्याला आपली सेवा वाढवायची आहे, दानधर्म वाढवायचा आहे. आपल्याला आई भगवतीला, गरजू व्यक्तीला आपल्याला दान करायचं आहे. नवरात्रामध्ये आपल्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं करा, अगदी मनापासून सेवा करा. नक्कीच सेवेचा फायदा होतो. अंधश्रद्धा वगैरे काहीही नाही. त्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.